जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. CP मुंबई पोलीस भरती 2024 याविषयी काल एक परिपत्रक आपण बघितलं मित्रांनो. यूट्यूबवर तुम्ही सर्व जर बघितलं असेल, यूट्यूबच्या कोणत्याच चॅनलने हे परिपत्रक सर्वात पहिले अपलोड म्हणजे याबद्दल माहिती दिली नाही. आपण रात्री 1 वाजता व्हिडिओ अपलोड करून ही माहिती देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो सर्वात पहिले. आणि त्याच्या अगोदर आपण एका महिन्यापूर्वी जवळपास सांगितलेलं होतं की लेखी परीक्षा ही ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत आणि त्याच प्रकारचं परिपत्रकामध्ये मेन्शन केलेलं आहे. पण याच्यामध्ये आणखी एक आनंदाची भर पडू शकते मित्रांनो. आणि ती आनंदाची गोष्ट का असू शकते की उमेदवारांना कोणती खुशखबर मिळू शकते, कमी मार्क्सवाले पण लेखीसाठी कसे पात्र होऊ शकतात किंवा कटऑफ कसा कमी लागू शकतो आणि आपल्याला असं कोणतं नियोजन करायचं मित्रांनो की यावर्षी आपली वर्दी फिक्स झाली पाहिजे. तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करायचा आहे. जे कोणी माझे भाऊ बहीण मित्रमैत्रिणी हे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायला चॅनलला विसरायचं नाही. तर आनंदाची गोष्ट का असू शकते बघा, हा जर इनिशिएटिव्ह जर घेतला किंवा अशा जर गोष्टी घडल्या ना मित्रांनो, तर ह्या गोष्टी स्वागतार्ह आहेत. याच्यामध्ये कोणीही नाराज होण्याचं कारण नाही आहे. कोणाची संधी हिरावल्या जाणार नाही आहे. तुमच्यामध्ये अभ्यास करण्याची धमक आहे, तुम्ही ती संधी मिळवणारच आहे. पण इथे बघा, आता आपल्याला सरळ सरळ गोष्ट आता ही गोष्ट होईल ना होईल ही भविष्याची गोष्ट राहिली मित्रांनो. पण अशी गोष्ट घडायला पाहिजे आणि ही जर गोष्ट घडली तर माझा या गोष्टीसाठी पूर्ण पाठिंबा राहील. कारण की भरती प्रक्रिया 4-4, 5-5 वर्ष भरती होत नाहीत किंवा पोलीस भरती आता फक्त 2 वर्षामध्ये कंटिन्यू रेग्युलर भरती झाली कारण की इलेक्शन आहे म्हणून. बाकी भरती प्रक्रिया तुम्ही बघू शकता 2-2, 3-3, 4-4 वर्ष भरती प्रक्रिया येत नाही आणि तुम्ही कमी जर संधी दिल्या तर कुठेतरी सर्व विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. मग त्यामुळे जर तुम्ही जास्तीत जास्त संधी दिल्या तर मला तरी वाटतं की हे पाऊल स्वागतार्ह राहू शकतं. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सर्वांना पोलीस भरतीची आता जी तयारी करतात त्यांना माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे. आणि सांगायचं झालं तर बघा, लेखीसाठी आपल्याला माहीत आहे रेशो कितीचा घेतला जातो मित्रांनो. ओके, आता पहिलं आपल्याला माहीत आहे की 2572 पदं हे पोलीस शिपाई पदासाठी होते. चालकसाठी 917 पदं होते. वाद्यवृंदासाठी 24 आणि कारागृह शिपाईसाठी 717 असे टोटल मिळून 4230 कॅन्डिडेट म्हणजे 4230 पदासाठी आता लेखी होणार आहे मित्रांनो. पोलीस भरती पूर्ण ह्या पदासाठी ग्राउंड झालेलं आहे. चालकचं आता स्किल टेस्ट राहील. आत्ता 4230 जागा म्हटलं मित्रांनो. आणि सर्वांना माहिती आहे, आता इथं त्यांनी मेन्शनच केलेलं आहे की प्रमाण 1:10. कोणत्याही भरती प्रक्रियेमध्ये पोलीस भरतीचे 1:10 प्रमाण आहे. 1:10 विचार केला तर इथं 42,300 कॅन्डिडेट त्यांना घ्यायचे. किती मित्रांनो? 42,300 ॲज पर नियमानुसार. पण आता इथं कसं होतं मित्रांनो, 1:10 रेशो घेतला पण जिथं कट ऑफ लागतो, समजा 34वर कट ऑफ लागला तर 34वर फक्त एकच कॅन्डिडेट असतो का? नाही, इथं जवळपास 1000 कॅन्डिडेट असतात मित्रांनो. एका मार्कावर 1000 कॅन्डिडेट असतात, म्हणून हे कॅन्डिडेट पण याच्यामध्ये घ्यावं लागतात. त्यामुळं जर ओरिजिनल विचार करायला गेला तर 42,300 4,230 जागा आहे, त्या हिशोबाने 42,300 कॅन्डिडेट घ्यायला पाहिजे. पण हा आकडा जाऊ शकतो 46-47 हजारापर्यंत. किती जाऊ शकतो मित्रांनो? 46-47 हजारापर्यंत. 1:10 प्रमाण जरी घेतलं ओरिजिनल तरी 46-47 हजार जाऊ शकतो. 4 ते 5 हजार कॅन्डिडेट हे याच्यामध्ये वाढू शकतात कारण की सेम मार्कवर असतात म्हणून. मागच्या वर्षीचा जर विचार करायचा गेला मित्रांनो, 7,500 जागा होत्या. 7,500 जागा होत्या मित्रांनो. 7,500 जागेसाठी जवळपास 84,000 मुलं लेखीसाठी पात्र झालेले होते मित्रांनो. आता इथं ओरिजिनल जर म्हणलं तर 75,000च विद्यार्थी घ्यायला पाहिजे होते. 75,000 न घेता किती घेतले होते मित्रांनो? 84,000 विद्यार्थी घेतले होते मागच्या वर्षी. म्हणजे जवळपास 9,000 कॅन्डिडेट शिल्लक झाले. म्हणजे हा रेशो कुठंतरी 1:10च्या ऐवजी 1:12पर्यंत गेला ना. आत्ता जर एक विचार करायचा झाला ना मित्रांनो, आणि हा खूप नियम, मी तर म्हणतो हा नियम खरंच जसं त्यांनी दिलेलं आहे ना, इथं आता आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट असू शकते जर अशा गोष्टी घडल्या ना, की यांनी इथं दिलेलं आहे की पोलीस पदासाठी 1:10 प्रमाणात आता आम्ही बोलवणार आहे, बरोबर, लेखीसाठी. म्हणजे पोलीस शिपाई पदाच्या लेखीसाठी म्हणतात ते 45,000. आता ओरिजिनल किती घ्यायला पाहिजेत? 25 किती आहेत? 2,500 आहेत तर समजा 25,000 कॅन्डिडेट हे
पोलीस शिपाई पदासाठी घ्यायला पाहिजे, पण हे 45,000 घेऊन राहिले म्हणजे 20,000 प्लस कॅन्डिडेट घेत आहेत. त्याच्यानंतर चालक पदासाठी 19,000 कॅन्डिडेट ते म्हणतात येतील. ओरिजिनल किती पाहिजेत आपल्याला? 9,000, समजा असं पकडून चाला 9,200 कॅन्डिडेट किंवा राऊंड फिगर 9,000च पकडून चाला, म्हणजे इथं परत 10,000 कॅन्डिडेट हे काय आहे, हे शिल्लक घेत आहेत. त्याच्यानंतर वाद्यवृंदासाठी 24 जागा आहेत, त्या हिशोबाने 240 कॅन्डिडेट घ्यायला पाहिजेत, हे 1,000 कॅन्डिडेट घेऊन राहिलेत. आणि त्याच्यानंतर कारागृह शिपाईसाठी 717 जागा आहेत, त्या हिशोबाने 7,000 कॅन्डिडेट घ्यायला पाहिजे, पण हे 15,000 कॅन्डिडेट घेऊन राहिले, म्हणजे इथंसुद्धा 8,000 कॅन्डिडेट एक्सेसमध्ये घेऊन राहिले. आता इथं जर एक विषय करायचा झाला मित्रांनो, जर इथं विषय करायचा झाला आणि असं जर झालं तर शिपाई पदासाठी 45,000 कॅन्डिडेट जर यांनी घेतले 2,500 पदासाठी, तर हा रेशो जातो मित्रांनो 1:17, म्हणजे एका जागेसाठी 10 कॅन्डिडेट न बोलवता 17 कॅन्डिडेट. तसाही रेशो मी सांगतो तुम्हाला हा 1:12 जातोच, पण अजून 5% जर वाढला तर 1-2 मार्काने कट ऑफ परत खाली येऊ शकतो आणि 1-2 मार्कावरून जे कट ऑफमधून कटणार आहेत त्यांना जास्त संधी मिळू शकते. आणि ही गोष्ट चांगली आहे, ही गोष्ट चांगली आहे मित्रांनो. बघा, जे कट ऑफवर बसलेले आहेत ते ऑलरेडी 1-1, 2-2 मार्काने समोरच्या कॅन्डिडेटपेक्षा कमी, त्यांना लेखीमध्ये एवढा बेनिफिट होणार आहे का? नाही. पण त्यांनी जर चांगला अभ्यास केला तर ते टॉपच्या मुलांना पण कॉम्पिटिशन देऊ शकतात. आता झालं पोलीस शिपाई पदासाठी 1:17चा रेशो. आता 19,000 जागा चालकसाठी आहेत, टोटल जागा आहे तर 917 जागा आहे, ते 19,000 घेणार, म्हणजे हा रेशो जवळपास 20 ते 21चा रेशो जातो मित्रांनो. हा एका जागेसाठी 20 ते 21चा रेशो जातो. वाद्यवृंदासाठी तर विचारूच नका तुम्ही. वाद्यवृंदाचा जर तुम्ही विचार केला तर हा 1:40चा रेशो जातो जवळपास, पण हे विद्यार्थी संख्या खूप कमी असते, त्यामुळे हा जवळपास 1:40चा रेशो जातो. आणि दुसरी गोष्ट कारागृह शिपाई पदासाठी, आता हे म्हणतात की 15,000, म्हणजे इथं आपल्याला 717 जागा आहे, इथं 15,000 कॅन्डिडेट, म्हणजे हा पण रेशो जातो मित्रांनो 20 ते 21च्या घरामध्ये. आणि जर अशा गोष्टी घडल्या तर मी म्हणतो हा खूप चांगला निर्णय आहे. जे कट ऑफपासून 1-2 मार्काने कटणार होते त्यांना खूप चांगली संधी मिळणार आहे. आणि ज्यांना जास्त मार्क्स आहेत, माझ्या भाऊ बहिणींना विनंती आहे, तुम्ही नाराज होऊ नका. बघा, 34वाला पण तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये राहणार आहे, मग 33वाला किंवा 32वाला आला तर काय हरकत आहे? 34वाला आहे ना, 34वाला जास्त कॉम्पिटिशनमध्ये आहे तुमच्या 33 आणि 32पेक्षा, यांना तर परत 1-1, 2-2 मार्क कमी याच्यापेक्षा पण. मग हा जर आला तुमच्यासोबत कॉम्पिटिशनला तर तुमचं काही नुकसान होणार नाही, पण आपल्या कुठंतरी एका भावाला बहिणीला संधी मिळणार आहे आणि त्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंद राहा. त्यामध्ये तुम्ही पण असू शकता ना, कमी मार्कावाले पण असू शकतात, आणि त्यांना जर तुम्हाला जास्त मार्क्स आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की नाही यार आता हे कशाला पाहिजे, पण जर ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना तर वाटत असेल ना मला संधी मिळावं, कारण की एका वर्षाचा परत सवाल आहे. त्यामुळे CP मुंबई यांना विनंती आहे, तुम्ही जर अशा रेशोने जर कॅन्डिडेट घेणार असतील 1:17, 1:18, 1:20, तुमच्या मित्र म्हणेल तुमच्या पाया पडायला पाहिजे आणि खरंच तुम्ही हा रेशो घ्या. खरंच खूप स्वागतार्ह आहे, कोणी या गोष्टीला विरोध करणार नाही आहे. 1:20 जर रेशो घेतला कोणी विरोध करणार नाही. आता मी स्वतः MPSCचा मला 5-6 वर्षाचा अनुभव आहे, PSI मेन्स मी 4 वेळेस दिलेले आहे. MPSCचा रेशो असतो 1:12 मेन्ससाठी 1:12 असतो, ग्राउंडसाठी नंतर 1:60 PSIला घेतात, इंटरव्ह्यूसाठी 1:4 असं बोलवतात. पण इथं जर 1:12चा विचार केला गेला PSIचा, हा रेशो 1:20 भरपूर वेळेस गेलेला आहे मित्रांनो, भरपूर वेळेस जातो. STI ASOसाठी तर 1:23, 24पर्यंत रेशो जातो. हा ओरिजिनल MPSCचा रेशो किती? 1:12 कॅन्डिडेट बोलवल्या जातील मुख्य परीक्षेसाठी, पण MPSC जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी देते. आणि तुम्ही PSIचा कट ऑफ बघा, तुम्ही PSIचा रेशो 1:20पर्यंत आरामशीर जातो आहे. मागच्या पूर्ण परीक्षा काढा तुम्ही, STI ASO यांचा रेशो 1:24-25पर्यंत पण गेलेला आहे, कधी कधी 21+ तर जातोच, 21, 22, 23पर्यंत रेशो जातो मित्रांनो. आणि जर MPSC सारखी जर आपलं आयोग असा जर संधी देऊ शकत असेल तर पोलीस भरतीला ही संधी मिळायला काहीच हरकत नाही, कारण की खूप मेहनत करतात हे विद्यार्थी. आणि यांना जर संधी भेटली तर मी म्हणतो संधीचं ते सोनं करतील. जे जास्त मार्क्स आहेत त्यांना, माझ्या भाऊ बहिणींना परत एकदा म्हणतो, तुम्ही काही नाराज होऊ नका, किंवा बाबा यांना का संधी आहे, ऑलरेडी ते कटलेले होते. 34 मार्क, समजा 34वर कट ऑफ लागलेली आहे, ओरिजिनल 34वर लागली असती, असं जर झालं तर 32वर लागेल. पण हा 34वाला तर तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये होताच ना, 32वाला कॉम्पिटिशनमध्ये त्याला परत बिचारायला 2 मार्क कमीच आहे, पण त्याला संधी मिळू द्या. कारण की तुम्ही कुठेतरी कमी मार्क्समध्ये असतील, एका ठिकाणी तुम्हाला इथं जास्त आहे पण दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही कमी मार्क्समध्ये असतील, तुम्हाला पण असं वाटत असेल की आपल्याला संधी मिळावं, त्यांना मग हात जोडून विनंती आहे, ज्यांना हायर मार्क्स आहेत ते नाराज होऊ नका, आणि ज्यांना कमी मार्क्स आलेले आहेत ते पण नाराज होऊ नका. अभ्यास तुम्ही सुरू ठेवा
अभ्यास वाया जाणार नाही आहे. फक्त मला खरंच अशी कळकळीची विनंती आणि खरंच असं मनातून वाटतं की हा रेशो जो आहे, जर अशा प्रकारे यांनी दिलेला आहे की 80,000 कॅन्डिडेट, कारण ओरिजिनलची जर विचार केला तर 42,000च कॅन्डिडेट यांनी घ्यायला पाहिजेत किंवा 2-3 हजार शिल्लक राहून 45,000. पण जवळपास 80,000 कॅन्डिडेट म्हणजे जवळपास पावणे 2 पटीनं जर कॅन्डिडेट घेणार असतील तर खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. मला खूप जास्त आनंद होईल या गोष्टीचा, कारण की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, कारण की एका मार्काचं दुःख काय असतं कटण्याचं, मी ती गोष्ट मला माहिती आहे. आणि एका मार्कामुळे पूर्ण 1 वर्ष परत ह्या विद्यार्थ्यांचं वाया जाणार आहे. आणि त्यामुळे जर संधी मिळत असेल, पहिले त्यांचं सिलेक्शन हो न हो तो नंतरचा विषय राहिला. पण त्यांना एक जर संधी मिळत असेल आणि त्या संधीचं सोनं करण्याचा चान्स मिळत असेल, तर मला असं वाटतं की कोणी ज्या गोष्टीला विरोध करणार नाही. आणि मला तरी वाटतं CP मुंबई एक काय म्हणतात ना, आदर्श घालून देईल की एकाच 10चा रेशो न घेता. मला मान्य आहे एका ठिकाणी एवढ्या परीक्षा घेणं आणि ह्या घेणं थोडेसे अवघड जातात. पण त्यांनी दिलेलं पण आहे समोर की एका प्रादेशिक विभागानुसार 15,000 ते 20,000 कॅन्डिडेटची लेखी परीक्षा घेता येईल, अशा शाळा महाविद्यालयाचा आढावा त्यांनी घ्यायचं सांगितलेलं आहे. आणि परत एकदा हात जोडून विनंती, CP मुंबई, तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला असेल, तुमच्या म्हणजे जर हा तुम्ही निर्णय घेतला ना, तर एक आदर्श होईल पोलीस भरतीसाठी की एकाच 20चा रेशो. कारण की एवढ्या मोठ्या याच्यामध्ये मला माहिती आहे, आता तुम्ही एवढे 6 लाख मुलांचं ग्राउंड, जवळपास पावणे 6 लाख मुलांचं ग्राउंड तुम्ही ॲडजस्ट केलेलं आहे. मागच्या वर्षी 7 लाख मुलांचं ग्राउंड तुम्ही ॲडजस्ट केलं होतं. मला माहिती आहे मॅनपॉवर लागतं, सगळ्या गोष्टी लागतात, पण तुमच्यामध्ये ती करण्याची मानसिकता आहे. आणि ते जर तुम्ही केलं तर एक आदर्श होईल. आणि हा एकाच 10चा रेशो कुठेतरी एकाच 20 होऊन कुठेतरी विद्यार्थ्यांना, म्हणजे पोलीस भरती जर एखाद्या वर्षी नाही जरी आली तरी असं कुठंतरी होईल की बाबा नाही, विद्यार्थ्यांना आम्ही जास्त चान्स दिला. आम्ही तर 45,000च विद्यार्थी घ्यायचे होते आम्हाला, पण आम्ही 80,000 घेतले. आम्ही 35,000 मुलांना चान्स दिला. आम्ही त्यांचं आयुष्य म्हणजे आयुष्यामध्ये त्यांना एक नवी संधी दिलेली आहे. आणि त्या संधीचं सोनं करण्याचा चान्स जर तुम्हाला भेटला, तर असं नियोजन करायचं की ह्या वर्षी तुमची वर्दी भेटलीच पाहिजे तुम्हाला. म्हणून असा हा व्हिडिओ होता मित्रांनो. खरंच खूप म्हणजे मला असं हे जे मी रात्री बघितलं, रात्री कसं 1 वाजता मी बघितलं, त्यामुळे 1 वाजता मी एवढं प्रॉपरली बनवू शकलो नाही आहे. 1 वाजता फक्त आल्यामुळे फक्त मी तुम्हाला ती अपडेट दिली. त्याच्यानंतर 1-1:30ला झोपलो, सकाळी उठलो आणि मी ट्रान्सफर टाकलेली माझ्या गावाकडे. आणि ट्रान्सफर टाकल्यामुळे माझी फाईल डिपार्टमेंटला अडकून पडलेली खूप महिने झाले. त्यासाठी मी आज CSTला गेलो होतो. CSTला गेल्यामुळे जवळपास माझा दिवस तिकडेच गेला. सकाळच्या 8च्या लोकलला गेलो आणि डायरेक्ट 7च्या लोकलला आलो रात्री घरी. त्याच्यानंतर जेवण वगैरे आणि ते आता हा व्हिडिओ बनवत आहे जेवण करून. तर तुमच्यासाठी फक्त हा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो. मी म्हणजे असं वाटत होतं ना की लोकलमध्येच व्हिडिओ बनवा का, की ऑफिसमधले बसल्या जागी, कारण की आजूबाजूला लोकं असतात तर ते चांगले वाटत नाही. आणि आपण काही एवढे प्रॉपर यूट्यूबर नाही आहे की ब्लॉग बनवणारे नाही आहे. तर त्यामुळे मी टाळलं ती गोष्ट. पण मला असं दिवसभरात म्हटलं घरी गेल्यानंतर एकदा जेवण केलं ना, पहिल्या ह्या गोष्टीबद्दल व्हिडिओ बनवायचा. आणि खरंच खूप स्वागतार्ह निर्णय राहील हा. आणि एक कुठंतरी आदर्श होऊन जाईल प्रत्येक पोलीस भरतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी, की चला बाबा एकाच 20चा रेशो जर आला. आता मला माहिती नाही फॉलो करतील का नाही, की एकाच 10चा रेशो आहे बाबा, 42,300 कॅन्डिडेट घ्यायचे, पण सेम मार्कावाले असले तर 45,000-46,000 कॅन्डिडेट होतील किंवा इव्हन 50,000पर्यंत होतील. पण मी म्हणतो या वरच्या 30,000 विद्यार्थ्यांनासुद्धा संधी द्या. कारण की फिजिकल यांनी कसं दिलेलं आहे, कशा पावसामध्ये दिलेलं आहे, किती अडचणीचा सामना केलेला आहे. चिपचा पण खूप मोठा घोळ झालेला आहे. तिथं पण मार्क्स 4-4, 5-5, 6-6 मार्क्स मुलांना कमी आलेले आहेत. त्यामुळे यांना जर संधी दिली तर त्यांना पण आनंद होईल, सर्वांनाच आनंद होईल. याच्यामध्ये दुःखी कोणीच होणार नाही. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्याचं सौभाग्य मिळावं, बस एवढीच अपेक्षा आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर आपलं आवडतं चॅनल स्पर्धा परीक्षा यशोमार्ग फक्त जे तुमच्यासाठी बनलेलं आहे. तुम्हाला शिकवणारा मी काही खूप मोठा गुरु नाही आहे. फक्त एक योग्य मार्गदर्शन किंवा ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या होतील त्या गोष्टीमध्ये कुठंतरी माझा एक खारीचा वाटा असावा, त्या दृष्टीने फक्त या चॅनलची माझी निर्मिती केलेली आहे. यामधून मला ठीक आहे पैसा तरी येईल, पैसा कमवेल, पण माझा फक्त पैसा कमवण्याचा दृष्टिकोन याच्यामधून नाही आहे. कुठंतरी आपण 6 वर्ष याच्यामधून गेलेलो आहे आणि आपला अनुभव मिळून एक व्यक्ती जरी आपला ऐकून किंवा आपल्या दृष्टीने किंवा आपल्या परीने ऐकून एक व्यक्ती जरी कोणत्याही नोकरीला लागला, भले तो शिपाई लागो, तरी आम्ही व्हिडिओ बनवला याचं म्हणजे समाधान मला प्राप्त होईल. प्रत्येकदा सर्वांना विनंती आहे, अभ्यास सुरू ठेवा. कमी मार्क्सवाले असले तरी अभ्यास सुरू ठेवा, अभ्यास बंद करू नका. अभ्यासाने कधीही नुकसान होत नाही, फायदाच होईल. ओके, परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुखी राहा, अभ्यास करत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.